गाईज बिल्डिंग केली पण ती पण उलटीच बसली. तर गाईज निघालो तीच जावला आणि तिसरा गाडीला त्याला गेलो दाखवतो. तर नमस्कार गाईज, मराठी सुरू ब्लॉगरचे 365 दिवस आज आपला 27वा दिवस आहे. तर मित्रांनो आज मला डबल म्हणजे घराच्या बाहेर ब्लॉग सुरू करायचं कारण काय माहिती का, आज मला डबल उशीर झाला आहे. आज 7:15 वाजून गेलेले तर 8:30 वाजता तिथं पोहोचायचं आहे. तर आता मी चाललो आहे त्याच्यात आता कॉलेजमध्ये काकडे येऊ राहिला आहे. तर आता आज फार उशीर झाला त्याच्यामुळे मग म्हणलं चला जाऊन दे. नाश्ता केला लगेच निघालो की घराच्या बाहेर घरात सुरू करताना आला ब्लॉग त्याच्यामुळे म्हणलं चला बाहेर गेलोच करू. तर निघालो आपण दम्मादम्मानी येऊ राहिला काकडे. तर भेटू कॉलेजमध्ये गेलो. तर काहीच काकडे म्हणलं मी येतो, तर आणखी सगळं नाही आला. मी बरं आलो इथं आता दुकानापर्यंत आलो मी, पण आणखी मग काकडे काही नाही आलेला. येईन थोड्या वेळात, कसं त्याला लांबून यायचं आहे ना, सकाळ सकाळ थंडी आहे. मला वाटतं आला काही नाही. तर ती व्हाईट कलरची बल्ब दिसू राहिला आहे. येईन काय अडचण नाही. गाईच फायनली काकडे आलेला आहे. मी तर दुकानात थांबलो तर काकडे पण आला. काकडे गाडी धुतली काही आज आहे की नाही? हां कालच धुतली का? चला आज दूध आता कॉलेजमध्ये डायरेक्ट गाडी आलेली आता. चला झालं का पहिली झालं गाईचं आपलं आणखी नियोजन झालेलं नाही आहे. कॉलेजमध्ये गेलं बघा लागला. तर चला जाऊ आता कॉलेजमध्ये. गाईज फायनली आलो आहे कॉलेजमध्ये. चाललो आहे कॉलेजमध्ये. तर जो मी काकडे आलेलो आहे काकडे बस सकाळ सकाळ डोळ्यातून पाणी ते लांबून यायचं नाही. गारच तेवढं इकडं. तर चला जो आता डायरेक्ट आज सहलीचं नियोजन करून. तर काय भरलं लेक्चर. तर आपण लेक्चर तर काय सुटलं कॉलेज आता आम्ही चलत बाहेर. चला जो बाहेर आपलं फायनली सहलीला जायचं जुगाड झालेलं आहे. सरनी केलं आहे जुगाड. तर चला आता दूध बाहेर कॉलेजच्या बाहेर. कॉलेज सुटलेलं आहे. चला मग कॉलेजच्या बाहेर. तर काही पुढं सर चालू येतं. पुढं सर जो राहिले तर आम्ही त्यांच्या मागं असाल सर म्हणले. तर चला काहीच निघालो आता तरी कोणी आहे मग हरलं पाहिजे तर लक्ष देत नाही. चला आजच घरी. आज काकड्याच्या गाडीवर आहे. तर काहीच आता वाजले 12:30 आणि आत्ता मी आलो घरी. बॅग मांडली माग म्हणजे शेंगकडे पाहिलं. शेंगा खायला बरं बांधायचं आता. शेया बसलेलं आहे. तर मित्रांनो एक खुशीची गोष्ट अशी आहे, फायनली आपलं ट्रिपला जायचं जुगाड झालेलं आहे. म्हणजे पैसे जी ॲडजस्टमेंट आहे ती झालेली आहे. कारण विषय असा आहे की ते म्हणजे आमच्या इथं तेजस नाही का, तेजस मोने त्याचे वडील आहेत तिथं कॉलेजमध्ये. त्यांची म्हणून मी केलं ॲडजस्ट. ते म्हणले मी करतो तू ये फक्त. आता ते ये म्हणले मग आपण काय नाही म्हणायचं. त्यांनी भरली फी. आता त्यांना मी फिक्स तारीख दिली सोमवारी. तुमचे पैसे सोमवारी देऊन टाकतो. ते म्हणले ओके काय अडचण नाही. तर ते सगळं झालेलं आहे सहलीचं. तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आता म्हणजे जास्त पैशाची अडचण आहे माझ्याकडं. आता कसं माझा मोबाईलचा रिचार्ज संपन आणि मोबाईलचा रिचार्ज संपला का मला की दोन किंवा 3 दिवसाला लगेच टाकावं लागेल. जास्त थांबून जमणार कारण की आपला व्हिडिओ पण अपलोड करायचे तर मला जशी पैशाची अडचण त्याच्यामुळे मी दुसरं ॲडजस्ट केली. आणि ट्रिपला जर गेलं तर मग तिथे आपलं घ्यायला पण भेटेल. म्हणजे तिथून काही आपलं इम्पॉर्टंट नॉलेज पण आपल्याला घ्यायला भेटेल. कारण कसं माहिती आहे का, ट्रिपला गेलं आपण तिथे म्हणजे हिस्टॉरिकल प्लेस कोणकोणचे आहेत, टेम्पल कोणकोणचे ते पण बघणार आहेत. आता बरेचसे विषय आहेत. जेजुरीला पण जायचं आहे, पन्हाळगडला पण जायचं आहे, आणखी बरेचसे रूट आहेत. तिकडे जायचं, कोल्हापूरला पण जायचं आहे. असे इकडले म्हणजे बरेचसे रूट आहेत. तर चला आता घरात सगळं कामावरून आणि कालचा व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो 2 दिवस काय म्हणजे आज कालचे व्हिडिओ काय झाले माहिती आहे का, एवढा उशीर कशामुळे झाला माहिती आहे व्हिडिओ अपलोड करायला, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग ते करायला. तर आता मला नाही का त्याच व्हिडिओमधून नाही का इंस्टाग्रामसाठी आणि फेसबुकसाठी पण व्हिडिओ एडिट करायचा आहे. म्हणजे आता यूट्यूबचा केला की त्याच व्हिडिओमधून इंस्टाचा करायचा आणि इंस्टाचा नाही आधी यूट्यूबचा केला का यूट्यूबमधून फेसबुकचा काढायचा आणि फेसबुकमधून इंस्टाचा काढायचा. असे तीन मधले आपले व्हिडिओ म्हणजे डिवाईड करायचे. तर त्याच्यामुळे थोडा उशीर झाला मला. कारण की संध्याकाळी 11:30 वाजता जाऊन आणि व्हिडिओ एडिट करायचं. मराठी झोपी गेलो. मला मग नंतर आवडते. मित्रांनो 2 दिवस काय झालं, मी घरातून ब्लॉग सुरू नाही केला. कारण विषय काय माहिती आहे का, 2 दिवसांना उठायला उशीर झाला. आत्ता मागं 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ होता तुम्ही बाहेरून स्टार्ट केला होता. आजचा एक व्हिडिओ तुम्ही बाहेरून स्टार्ट केला. कारण की मला म्हणजे हे उठायला उशीर आला. त्याच्यामुळे घरी नाश्ता केला लगेच निघलो. कारण की कागड मिळाला होता न्यायला. त्याला मग थांबून धरण्यापेक्षा म्हटलं त्याला जाऊन द्या आपण दर्शिक यायला थोडं सोपं. तर चला आता सगळं काम आवरून. तर काही विषय काय झाला माहिती आहे का, सगळं काम आवरलं, व्हिडिओ एडिट केला, फेसबुकचा केला, इंस्टाचा केला, यूट्यूबचा पण केला. विषय झाला आहे मी म्हणजे 1 महिन्यापूर्वी 2 तासापूर्वी आता किती वाजले तर 2:30 वाजलेत ना, मी 1 वाजता नाही का रिचार्ज टाकला होता.
1 महिन्यापूर्वी. आता 1 महिना झाला राईट 1 वाजता रिचार्ज संपलाय आपला. मग आता बॅलन्स नाही काहीच नाही. क्रेडिट आजचीच होती बॅलन्स संपायची. तर आता डायरेक्ट मग राहुल आपण संध्याकाळी जाऊ बाहेर. मग बाहेर गेलोच कालच्या व्हिडिओ ते अपलोड करतो. वाटलं जर आजचा व्हिडिओ जर लवकर जर एंड झाला तर आजचा करू आजच. कारण कसं माहिती आहे का की आजच एडिट करू ते पण आजच सोडू. तर आता सगळं घेऊ त्याला आवरून बस आपल्याला यायला. तर यायचं आता वाटले 4:30. आपला फायनली सेक्शन सगळा झालेला आहे. आणि माझ्या मोबाईलची पण चार्जिंग संपलेली. चार्जिंग खाली 12%. तर म्हणलं आता चार्जिंग होतं आणि आपलं रिचार्ज पण संपलेलं आहे. तर ते ऑफलाईन ॲप चालतं ऑनलाईन चालतं पण माझं कसं आहे ते डाउनलोड करून घातलं त्याच्यामुळे माझी PDF सगळी चलती. आता काय करतो मला चार्जिंग लावतो एक छोटीशी तडी मारतो. तडी म्हणजे एक छोटीशी झोप देतो 15 मिनिटं अर्धा 1 तासाची. जर झोपतं मागं सगळं आवरून घेतं डबल बसतो आपल्या सिंहासनावर. चला तर जायचं आता संध्याकाळचे वाजले 5:45. आणि मी उठलो किती वाजता माहिती आहे का म्हणजे 4:15 वाजता उठलो. म्हणलं 15 मिनिटं अर्धा तास झोपण 4:30 वाजता झोपलो. आणि म्हणलं अर्धा तास झोपण 5 तास झोपलो. एवढी जाम झोप लावली होती. दिवसा दुपारी जर झोपलो ना उठलं का जर फ्रेश वाटतं. आता फ्रेश वाटतंय. मी तुला आणखी मी कालचा ब्लॉग सोडलेला नाही. कोणा हॉटपॉटच भेटणार नाही. तर राहुल म्हणला मी तुला हॉटपॉट संध्याकाळी सोडू. तर मित्रांनो कालचा ब्लॉग आहे ना आपल्याला आज वेळ पडली की आज संध्याकाळी सोडू लागेल. म्हणजे आजच्या ब्लॉग दिवशी मला आज ब्लॉग सोडायला पाहिजे. तर ते कालचा ब्लॉग पण राहिला सोडायचा. मित्रांनो थोडं ॲडजस्ट करून घ्या. कारण कसं माहिती रिचार्ज संपला का सगळे सुलताना हालते. काय करावं काय समजत नाही. चला तर मग देवाला वात वगैरे लावायची. पप्पा येऊ राहिले. पप्पा आले तिथे पाडाईमध्ये. पप्पाला चांगला गेली ती वात वगैरे लावायची. तर चला किती राहुल बघू राहुल संध्याकाळी आज झालीच आहे. तुझं आता करूच व्हिडिओ अपलोड. आज तीच जावं यायची राहुलला मला. त्याला भेटू तिजावमध्ये. तर काहीच नाही होलं तीच जावला राहुलला दाढी करायची आहे. आणि एक नवीन किस्सा घडलेला आहे त्याला नंतर गेला दाखवतो. आता काय दादा गेलं घडलं. चला आता तर काहीच विषय आज झालाय. पप्पा आज गेले लग्नाला. गाडीचं स्टँडच मोडलं आमच्याकडून. आम्ही गेलो दानाला. आम्ही राहिलो फक्त टिकूनच बसलो. जास्त दावा नाही दिला काहीच नाही. फक्त टिकून बसलो त्यांनी पिचका पाडला. तर काय आले आपल्याकडे बला मग हे बघा इथून तुकडा पडला. इथून जोडलं आता ती गरम आहे ती स्प्रिंग वगैरे लावायची. जेव्हा नीट करून जो आता राहुलची गाडी करायला गाडी वेल्डिंग केली पण ती पण उलटीच बसली. आता डबल कापलं दुसरी वेल्डिंग करायची. आता चालू वेल्डिंग करायचं काम. बसू तर जोडली राहुलच्या दाढी करायला. तर गाईच बसवलं स्टँड निघालं होता. राहुलला कटिंग ते करायची त्याला होतं. काय झाली राहुलची गाडी. आम्ही चाय बघितली लवकर. फायनली स्टँड पण नीट झालेलं आहे. आज 7:30 लागली माग करायचं त्याला दूर तरी. तर काही आत्ता झालं मी तिच्यावरून नेमकी मला वही आणायची. ध्यानातच नाही राहिली. पण माझ्याकडे पैसे पण नव्हते. इथे एक मित्र आहेत त्याच्याकडे मी उधार घेत असतो वही. ते त्याच्यातून आज चालू वही घ्यायला. माझी क्वेश्चन पेपरची वही संपलेली आहे. त्याच्यावर मी चालू आता वही घ्यायला. मित्रांनो आजचे दिवस माझा लई बोगस झाला. आजच्या स्टँड मोडलं गाडी चांगली घरच्याला माहीत नाही आहे माझे स्टँड मोडलं म्हणून. स्टँड मोडलं त्याच पप्पाला गेले ते आज दिवसभर नाही का. पप्पा कोण मला तिकडं लग्न गेले म्हणलं कुणी पण गाडी बसतं. गाडी आपण लावली कुणी पण बसतं गाडी. कुणी म्हणजे नीट बसते कुणाला सांगता येत नसतं. आता सोरं बसते तर डायरेक्ट असं रिलून बसतात गाडी. तर स्टँडवर वाकलं ते. आज तर मी राहुल दळा गेलो होतं तिथं डायरेक्ट ती गाडी म्हणजे आम्ही बसलो नॉर्मल रिलून बसलो. लगेच ते स्टँड त्याच्या जी कंपनीची वेल्डिंग होती तिथून लगेच पिचकलं मोडलं ते. आज 40 रुपये त्याला गेले. जेव्हा आता वही आता उधारीवर आणायची आणायच्या. आता तिथं फार बघत गेला मित्रांनो. असा मूड हाल झाला. आणि स्टँड तर मोडलं आणि गिरणी आल्यापाशी जराशी किरकिर झाली तिथंही झालं. आणि टायमा व्हिडिओ पण अपलोड आहे आपलं. एक टेन्शन आहे त्याला जो दुकान उठे बरं झालं. तर मित्रांनो सपोर्ट करीत जा. कसं आहे माहिती आहे का एवढ्या टेन्शनमध्ये व्हिडिओ काढायचा झाला होता दुकानामध्ये. तर मित्रांनो घेतली फायनली वही. तर मित्रांनो कमेंट सांगा आमच्याकडे वही नाही का तिथं जाऊला कारखान्यावर. ही वही 300 पेजेस वही मला 70 रुपयाला भेटली. कमेंट सांगा तुमच्याकडे काढली होती.
तसं आज तू घरी बराच झाला कसं मी सांगितलं सगळं मी घ्यायला चाललो म्हणून घरचे चिडलेले आहेत माझ्यावर. तर काय फायनली माझी क्वेश्चन पर 2024ची लिहून झालेली. आता मग 2023ची लिहायला सुरू करायची. मग याची किती राहिल्या केमिस्ट्रीच्या 2 राहिले 2 झाल्या केमिस्ट्रीचा विषय संपला. मग जायचं आपल्या बायोलॉजीकडं. मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो. जर आपल्या ब्लॉग जर नवीन जर असाल तर आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट पण करत जा. कमेंट पण आले पाहिजे, मला पण कळलं पाहिजे म्हणजे चूक कुठं झाली तर मला कमेंट पण करत जा. मित्रांनो मला कमेंट सांगा आजचा दिवस माझा कसा घडला आहे ते कोणासोबत घडलं आहे का असं तर कमेंट सांगा. तर मित्रांनो व्हिडिओच्या ब्लॉग तोपर्यंत आपला व्हिडिओ बनण्याचा कॉन्फिडन्स हा स्ट्रॉंग ठेवा. तर व्हिडिओ चला बाय बाय.